7 बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश. अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 7 बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत दोषी ठरवले असून त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी असेही निकालात नमूद केलं होतं. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 डिसेंबर रोजी ते 24 डिसेंबर दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने नगर तालुक्यातील रुई छत्तीशी येथून बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीमध्ये त्यांच्याकडे वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याने तसेच त्यांनी भारत सरकारने अधिकृत केलेल्या मार्गाव्यतिरिक्त भारतीय सीमेमार्गे प्रवेश केला होता. सदर प्रकरणात कारवाई करताना गुन्हे नोंदवून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. या 7ही महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले होते. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 106 नुसार आरोपी महिलांनी आपण भारतीय आहोत हे सिद्ध करणे आवश्यक होते, मात्र ते सिद्ध करण्यात अपयश आले. देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या आरोपी महिलांची बांगलादेशात रवानगी करावी असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पठारे, अमोलराव यांनी मांडली होती. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तसेच सीमा सुरक्षा बल कोलकाता यांच्यासोबत सतत समन्वय ठेवून प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून 7 बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचा आदेश प्राप्त झालाय. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.